ऐकलंय की कमीत कमी टाळ्यांवर तरी टॅक्स नाही. मी तर इथं बोलणार आहे, पण खरी गंमत तुमची आहे. कारण जोपर्यंत तुम्ही मला प्रॉपर रिस्पॉन्स देणार नाही तोपर्यंत माझ्या तरी काहीच होणार. कार्यक्रम हा अतिशय गंमतशीर, नाट्यमय, संगीतमय. याच्यामध्ये वास्तुशास्त्राच्या वेगवेगळ्या अंगाचा तर समावेश आहे. पण कृष्णाला 16,000 बायका का? आम्ही एखादी वाढवली तर काय करतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. आपण इथे कुलगुरू हजर आहे. विज्ञानाभिमुख असणाऱ्या मंडळींना हे वास्तुशास्त्र कसं विज्ञानाभिमुख आहे हे सांगण्याचा कार्यक्रम सुद्धा माझ्याकडून हा होणार आहे. याशिवाय ऊर्जेचं प्रात्यक्षिकही आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये तुमचा सहभाग माझ्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. आणि एकमेकांशी आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. नंतर एक 10 मिनिटाची आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि त्यानंतर तुमच्या प्रश्नांना मी डायरेक्ट उत्तर देणार आहे. कबूल का? या सोलापूरमध्ये यापूर्वी या स्टेजवरती मी 10 पेक्षा जास्ती कार्यक्रम केले. या स्टेज, या रंगभूमीमध्ये एवढी ताकद आहे की इथला प्रत्येक प्रयोग रंगतो आणि वास्तुशास्त्राप्रमाणे याची रचना आहे. म्हणूनच रंगदेवतेची कृपा या लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. लोकांना धनाला मदत करणारी आणि अत्यंत सचोटीने व्यवहार करणारी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक आणि त्यांच्या सर्व संचालकांचा मी आभारी आहे की सोलापूरकरांसमोर पुन्हा एकदा येण्याची मला संधी. आता तुम्ही बघा, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही मला त्याची उत्तरं द्यायची. कमून यातले किती लोक मला ओळखतात? सगळेच ओळखतात. तर आता मला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. असं म्हणतात की सोलापूरकर खूपच हुशार आहे, सोलापूरकर खूप शांत आहे, कार्यक्रमात कोणताही गोंधळ करत नाही. याशिवाय मला असा अनुभव आहे की माझा कार्यक्रम झाल्यानंतर जे प्रश्नोत्तर आम्ही एकमेकांमध्ये आपल्यामध्ये जे होतात त्यामध्ये सुद्धा सोलापूरकर अजिबात गोंधळ करत नाही, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मला एक गोष्ट सांगा की सगळ्यात पहिल्यांदा आपण कार्यक्रमाची सुरुवात एका देवतेच्या आराधना आणि उपासनेने करतो. त्या देवतेचं नाव काय? काय म्हणताय? मी म्हटलं नव्हतं हुशार आहे सोलापूर. मध्यंतरी सर जर्मनीला गेलो होतो कार्यक्रमाच्या निमित्ताने. काही जर्मन गोरे सुद्धा त्या ठिकाणी होते. आम्ही गणपती दाखवल्यानंतर जर्मनच बोलतात, इंग्लिश सुद्धा बोलत नाही. मला जर्मनी येत नाही पण दुभाषा होता. त्यांनी मला पहिला प्रश्न असा विचारला की हा जो तुमचा गणपती आहे असा जर सोंड असलेला मुलगा तुम्हाला झाला तर चालेल का? आणि जर तुम्हाला असं चालणार नाही तर मग अशा देवाचा पूजा तुम्ही का करा? पण हे कळण्यासाठी आधी आपण गणपतीची वंदना घेऊ आणि मग गणपतीचं महात्म्य. मला